नमस्कार. बरेच मराठी तरुण आज बिझनेस करण्याचं धाडस करतात. ही खूप चांगली गोष्ट आहे. परंतु मी बघतो की बरेच लोक नवीन काहीतरी बिझनेस खूप छान जल्लोषाने सुरुवात करतात, स्टार्ट करतात आणि काही महिने झाले का 6 महिने झाले, 5 महिने झाले तर ते बंद करून टाकतात. असं का होतं? पहिली गोष्ट, स्टार्ट करताना ते काहीतरी अमाऊंट, काहीतरी खर्च करतात किंवा इन्व्हेस्टमेंट म्हणूया आपण त्याला, इन्व्हेस्टमेंट करतात आणि ती इन्व्हेस्टमेंट ते खूप मेहनतीने करतात. ऑफकोर्स ते इकडनं पैसे तिकडनं कसं तरी ॲडजस्टमेंट करून ती स्टार्ट करतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की जे स्टार्ट करताना तुम्ही जे इन्व्हेस्ट करत आहात तेवढीच इन्व्हेस्टमेंट तुमची शिल्लक पाहिजे. आणि जाऊ द्या, एक छोटीशी गोष्ट सांगतो तुम्हाला की तुम्ही फरारी लास्ट टाइम कधी बघितली होती? मला चांगलं आठवतं 2000 ह्या वर्षात मी फरारी बघितलीच नाही बघितली, एकदाही नाही बघितली. पण तरीही ते एवढं मोठं त्यांची कंपनी चालूच आहे ना. कितीतरी हजार कोटींची कंपनी आहेच ना त्यांची. त्यांचे शोरूम्स असतील, महाराष्ट्रात कुठेतरी तर असेल शोरूम त्यांचं. तर त्या शोरूममध्ये त्यांचं शोरूम चालू आहे, त्यांची कंपनी चालू आहे, सगळ्या गोष्टी त्यांचं मॅन्युफॅक्चरिंग चालू आहे. याचा अर्थ काय होतो की त्यांनाही पेशन्स आहे. तुम्हीही तुमच्या बिझनेसमध्ये पेशन्स ठेवणं खूप गरजेचं आहे, खूप जास्त गरजेचं आहे. मोठ्या मोठ्या कंपन्या आहे, ठीक आहे, आपण एक काम करूया. ह्या ज्या रोज गाड्या दिसतात, सुझुकी झालं, टाटा झालं, टोयोटा झालं, ह्या कंपन्यांची शोरूम पण तर आहेच ना. त्यांना एकचदा गाडी एका व्यक्तीला तेवढ्या वर्षात, आता एक व्यक्ती एका वर्षात 3-4 गाड्या घेईल सेम, असं तर होणार नाही ना सेम कंपनीची. तर ते पण पेशन्स ठेवतातच. त्यांना जर कस्टमर भेटत आहेत तर तुम्ही का असं विचार करता की मला कस्टमरच भेटत नाही? बी पॉझिटिव्ह आणि पेशन्स ठेवा. कुठल्याही बिझनेसचं एक अशा भरपूर गोष्टी आहे, असे भरपूर सूत्र आहे, पण त्यापैकी एक महत्वाचं सूत्र म्हणजे पेशन्स आहे कुठल्याही बिझनेसचं. थँक्यू.